9 संघ आले, एक संघ गैरहजर राहिलाय. उद्या स्पर्धेचा फायनल डे, अंतिम दिवस, आणि उद्या देखील आपण 8 संघ या स्पर्धेतून खेळताना पाहणार आहोत. सलामी जोडी आपण पाहतोय अभि आणि योगेश, चांगली जोडी आहे. चौटायरवा मानकोली संघाची एक बिनीची जोडी, वय वर्ष 45 प्लस, आणि भागीरथ दादा पाटील हे देखील वय वर्ष 56. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतात. वीर तानाजी दापोडे संघाचे सर्वात सिनियर खेळाडू भागीरथ पाटील. पहिला चेंडू, पहिला चेंडू लेग बिफोर, मोठी विकेट. अभिजी महत्वाच्या सामन्यातून महत्वाची विकेट. फलंदाज बाद. अगदी विकेट टू विकेट चेंडू टाकला होता. बघा, दुसऱ्या सामन्यातून जगदीश नाईकला 0वर बाद केलं, आणि तिसऱ्या सामन्यातून चौटायरवा मानकुली संघाचा एक सलामीवीर अभिची विकेट. नक्कीच आज भागीरथ दादा पाटील यांचा पायगुण वीर तानाजी दापोडे संघासाठी काही लक्की आहे. बऱ्याच दिवसातून त्यांना संधी दिली, आणि त्या संधीचं सोनं त्याने आज केलेलं आहे. नवीन फलंदाज श्रीराम आलाय. पहिल्या चेंडूवर विकेट. इथे चेंडूला प्लेगचा फटका खेळलेत. चेंडू चाललाय केरळ विकेट. हरिदास पाटील आणि दिनेश पाटील प्रयत्न करतात. चेंडूला अडवलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून. मिळतील धावा 2 धावेनं संघाच्या धावसंख्येला इथे सुरुवात झालेली आहे. 1-2 2 चेंडू मध्ये चौटायरवा मानकोली संघ आपण पाहतोय. नाणेफेकी आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इथे हा चेंडू फ्लाईट दिली होती. हलक्या हाताने चेंडू सोडला होता, पाय चालले नव्हते. फलंदाज श्रीराम यांचे जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 3 चेंडू 2 धावा 1 विकेट. चांगली सुरुवात. पहिले 3 चेंडूवर गोलंदाज भागीरथ पाटील यांची. इथे फटका बसलाय, बघूया. चेंडू हवेमध्ये आहे. इथे राजू पाटीलला झेल टिपलाय. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथ्या प्रयत्नात हा झेल दिनेश पाटील असतात. झेल टिपला महत्वाचं आहे. फलंदाज बाद. 4 चेंडू मध्ये 2 वर 2. बिंदास माली. नक्कीच थोडेसे दबाव मध्ये श्रीराम आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडूचा सामना केला, 2 धावांचं योगदान दिलं. नॉन स्ट्राईकला अजूनही योगेश यांना स्ट्राईकची प्रतीक्षा करावी लागलेली आहे. बघूया, शेवटचे 2 चेंडू आहेत पॉवर प्लेचे. बिंदास माली चौटायरवा मानकुली संघाचा एक सिनियर खेळाडू आणि माजी संघनायक देखील. या संघाचा बराच काळ बिंदास मालीच्या खांद्यावर आपण जबाबदारी पाहिलेली आहे. बघूया, 2 चेंडू आहेत, कशा प्रकारे भागीरथ पाटील यांचा सामना करतील. इथे हा चेंडू बघूया, आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा आहे. नक्कीच आम्हाला फोनच्या द्वारे जोडलेले आहेत वीर तानाजी दापोडे सिनियर 40 प्लसचे कूल कॅप्टन ज्ञानदेवदादा पाटील.
त्यांनी या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्यात. आणि खास करून भागीरथदादा पाटील यांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. एक काल वीर तानाजी दापोडे संघाचे आधारस्तंभ गोलंदाज म्हणून भागीरथ पाटील यांच्याकडे दापोडे गावातून पाहिलं जात होतं. बिंदास माली यांच्या बॅटमधून एक सिंगल आली. धावसंख्या 4. 5 चेंडू 4 वर 2. आता योगेश ऑन दी स्ट्राईक. शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेचा. योगेश स्ट्राईक वर आलेत. दापोडे आणि मानकोली दोन्ही फायटर संघ आहेत. दोन्ही आजूबाजूच्या गावातील एकाच परिसरातील दोन्ही संघ. इथे हा चेंडू देखील चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये अगदी विसेप मध्ये चेंडूला केलेला आहे. राजन चेंडूला उचलत आहेत. चांगला थ्रो मिळेल फक्त एक सिंगल. अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. 5 धावा 2 विकेट भागीरथ पाटील. तिथून चौटायरवा मानकोली संघाला धावांची गती वाढवावी लागेल. कारण की आजच्या दिवसातून आपण पाहिलं तर राजन पाटीलना 2 सामन्यातून 29-29 अशा 58 धावा बनवलेत. चांगल्या लयमध्ये बघूया. योगेश अभिची पहिल्या चेंडूवर जी विकेट गेली तिथून नक्कीच दापोडे संघाचे गोलंदाज भागीरथ पाटीलना चांगली सुरुवात दापोडे संघाला करून दिलेली आहे. गोलंदाजीसाठी निलेश पाटील. चला दापोडे संघ फिल्डिंग लावून गेले लगेच मित्रांनो. यानंतर आपल्याला अजून या स्पर्धेचा एक क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. अंकुशदादा पाटील गावदेवी ओली संघाचे सिनियर खेळाडू आम्हाला जोडलेत. त्यांनी देखील स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. बघूया 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. रॉकेट थ्रो. राजन पाटील एक जिद्दी खेळाडू, ताकदवान खेळाडू म्हणून एक खेळाडूची भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चा आहे. 7 चेंडू 6 धावा. एक सिंगल धाव घेऊन बिंदास मालीना इथे चांगला क्रिकेट खेळलेला आहे. कारण की योगेश दलवीला स्ट्राईकवर आणण्याचं महत्त्वाचं काम केलेलं आहे. धावसंख्या 7. 8 चेंडू 7 धावा. इथे इनसाइड आउट. चेंडू उडवलाय नरहरी पाटील. झेलच्या खाली अप्रतिम झेल. सामन्याचा टर्निंग पॉइंट. काय झेल टिपला नरहरी पाटीलना. वा. आज योगेशसाठी ही जॉली ट्रॉफी फलंदाजीसाठी तितकी लक्की नाहीये. पहिल्या सामन्यातून देखील भरपूर प्रयत्न केले. चेंडू बॅटच्या पट्ट्या देत नव्हते. दुसऱ्या सामन्यातून देखील साफ निराशा केलेली आहे. नवीन फलंदाज अवी माली. नक्कीच मानकुली ग्रामपंचायतचा माजी सरपंच अविनाश माली राहिलाय. एक युवा उद्योजक आहे आणि चौथ्यावा मानकुली संघाचा सध्या संघनायक म्हणून देखील त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे.
बघूया आता आवीला संघाला आवरावं लागेल, सावरावं लागेल, कारण की चेंडू टाकून झालेत 9 आणि धावा बनलेत फक्त 7 आणि महत्वाचे 3 विकेट गेलेले आहेत. अभिषेक, श्रीराम आणि योगेश. निलेश पाटील लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा करतोय. इथे चांगला चेंडू, अगदी विकेट टू विकेट चेंडू टाकलाय. स्क्वेअर लेग रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक राजेश चेंडूला उचलत आहेत. फक्त मिळेल एक सिंगल. सिंगलना धावसंख्या 8, 10 चेंडू मध्ये 8. दापोडे संघाच्या संघनायकानं नाणेफेकी जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय तो 10 चेंडूवर तरी योग्य वाटतोय. सुरुवात चांगली केलेली आहे. खास करून भागीरथ पाटील असतील आणि त्याच्यावर पावलावर पाऊल निलेश पाटील करून ठेवला जातोय. चांगला चेंडू, चांगला चेंडू इथे बिंदास मालीसाठी. शेवटचा एक चेंडू आहे. 11 चेंडू मध्ये बनलेत 8. इथे चेंडूला हलक्या हाताने टॅप केलाय. एक सिंगल धाव. हरिदास पाटील चेंडूला उचलतात आणि ते फलंदाज अविनाश मालीची मोठी विकेट. गेम प्लॅन मैदानामध्ये सुरू आहेत. डावपेच आखलेले आहेत. सामना सुरू होण्याआधीच वीर तानाजी दापोडे टीम कडून आणि त्याचे यशस्वी झालेले आहेत. अवी मालीची इथे महत्वाची विकेट धावाच्या स्वरूपात. 2 ओव्हर 4 बाद, धावा बनलेत 9. मैदानामध्ये पाणी घेऊन जा नक्कीच. आमचे अवी पाटील जॉली न्यू 40+ संघाचे संघनायक. दोन ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 9 धावांवर चौथ्या मानकुली संघाला थांबवलंय. पहिल्या सामन्यातून बलाढ्य स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाला चौथ्या मानकुली संघाने परास्त केलं. तर वीर तानाजी दापोडे संघानं नक्कीच आपण पाहिलं तर जोशी 11 भादवाड संघाला पराभूत केलेले आहे. एवन जोडी सिद्धविनायक अंजूर संघानंतर आज चांगला खेळ दापोडे संघाचा राहिलाय आणि या महत्वाच्या सामन्यातून देखील पहिल्या 2 ओव्हर मध्ये संघ आवलीस वेल आहे. अविनाश मालीला धाव घेण्याची गरज होती का? नक्कीच इथे एकच धाव होती. हरदास पाटील अगदी त्यांनी पाहिलं होतं की अविनाश कुठल्या एंडला आहे आणि अगदी त्यांनी निलेश पाटील गोलंदाजाच्या एंडला थ्रो करून अविनाश मालीची मोठी विकेट या सामन्यातून धावबाच्या स्वरूपात घेतलेली आहे. ओव्हर नंबर 3 साठी राजन पाटील प्रेम पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय प्रेमनाथनं, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. डॉट बॉल आलाय. इष्टांच्या मागे विष्णू पाटील. इथे चांगला फटका आपण पाहतोय. मिड ऑफ रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरीसाठी बिंदास माली. बिंदास मालीची विकेट. इथे मानकुली संघाचे विकेटवर विकेट जात आहेत. आतापर्यंत पहिल्या इनिंगचे 14 चेंडू फेकलेत आणि 5 विकेट गेलेत. धावा बनलेत फक्त 10. प्रेमनाथ आणि देवानंदवर
आता मोठी जबाबदारी आहे. अजून इनिंगचे तब्बल 10 चेंडू खेळायचे आहेत आणि 10 चेंडू जर प्रेमनाथ माली स्ट्राईकवर राहिले तर एक संघाला चांगली टोटल देऊ शकतील. देवानंद भोईर आणि प्रेमनाथ माली, गोलंदाज राजन पाटील. इथे हा चेंडू बघूया, आउटसाइड लेग स्टंप. विष्णू पाटीलचं कौतुक करावं लागेल, चांगला चेंडू पकडला. अगदी शॉर्ट फाइंडिंगला दत्तादादा पाटील आहेत आणि शॉर्ट थर्डमॅनला भागीरथ दादा पाटील. अगदी दोन्ही सिनियर खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये उभे आहेत. हा फटका चाललाय लॉंग ऑफ रिझनला. एका टप्प्यानं चेंडूला उचललाय ते प्रेमनाथ मालीची. मोठी विकेट, कॉलिंग नाहीये, फलंदाज धावचीत बाद. सरे महफिल मेरा अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजन पाटील. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. हलकासा अपील, पंच मात्र संमत नाहीये. लेग बिफोरचा अपील थोडासा उचलून जातला. खऱ्या अर्थानं अपिलामध्ये विश्वास कमी आणि जल्लोष थोडासा जास्त आपण पाहिला. एकदम कंप्लीट धावसंख्या एकाने पुढे सकते धावसंख्या होती ती 14. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावर सध्या थोडासा बागपूरला आपण संघ बघतो. साजेशी कामगिरी महत्वाच्या सामन्यामधून या ठिकाणी चौथा मानकुली संघाला सत्ता आलेली आहे. स्कोरबोर्डवर धावा आहेत. आता मात्र चेंडूला उचलला, अतिशय चांगला फाटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. या सुबेल जस्ट कॅच. अतिशय चांगला चेंडू कॅरी केला जातो, उत्तम झेल कॅरी केला जातो निलेश पाटीलच्या माध्यमातून आणि महत्वाचे विकेट निघेल. याची फलंदाजी संपुष्टात. रोहिदास आरके, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक सन्माननीय कमलाकरजी पाटील, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण देखील प्रेक्षक मध्ये असाल, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. के जे आरकेजी आणि त्यातून आमचे कमलाकर पाटील. पुन्हा एकदा राजन पाटील. लेग बाईटचा इशारा येतोय. डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित कालूच्या बॅटमधून पाहिला. केकेच्या बॅटमधून मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर पायावर चेंडू आदलतो. हलकासा पंचना प्रश्न विचारला गेला, मात्र पंच संमत नाहीये. मात्र लेग बाईटच्या रूपाने एकदा कंप्लीट या एकदम संघाची धावसंख्या 15. 3 षटकांच्या ती 5च्या सरासरीने दबा आहेत त्या फक्त आणि फक्त 15. आज प्रेक्षकांच्या भेटीला मला वाटतं लो स्कोरिंगचा सामना येतो की काय. या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं सर्वात
उच्चांक स्कोर ज्या संघाचा आपण पाहिला तो एकमेव संघ जय कालिकामात कालबार 76 धावे या स्पर्धेमधून कालवार संघाच्या माध्यमातून आपण पाहिल्या. आता मात्र या स्पर्धेतला सर्वात लो स्कोर चौथा मानकुली संघाच्या माध्यमातून केला जाईल का. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर गोलंदाज राजेश राटम राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो के के कालराम केनी. असं मला वाटतं एस के याला देखील संधी मिळेल. चेंडूला थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमॅन संपर्क साधता आणि त्याचं कारण देखील पाहिलं होतं. फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क फार महत्वाचं आहे. जागेवर चेंडूला मारण्याचा प्रयत्न झाला होता. राजेश गोलंदाज राजेश वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमधून आपण पाहतो. फलंदाज कालुरम केनीच्या माध्यमातून साजेशी फलंदाजी त्याला करता येत नाहीये. वारंवार चुकानी चुकीला माफी नाहीये. सलग दुसरा चेंडू देखील त्यांच्या बॅटमधून निर्धाव जातोय. महत्वाच्या सामन्यामधून कुठेतरी आपण थोडासा बागपुडला संघ पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा राजेश. आता मात्र डिफेन्स फटका हलक्यात मॅडम फक्त आणि फक्त चेंडू थोडासा सन्मान केला जातो. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि या दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज देवानंद याची खेळी संपुष्टात. आज एस केला देखील संधी आहे. क्या संख्या होती 16. पुन्हा एकदा गोलंदाज हलकासा अपील पंच संमत नाहीये. डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर मारण्याचा प्रयत्न कालूच्या बाटमधून केला जात नाहीये. लेगबाईचा इशारा एक धावेचा निर्बळ. धावसंख्या 17. बॅट्समन एसके संकेत बघा. संकेत तुम्हाला सुवर्ण संधी आहे. एक जरी चौकार आला तरी गणेशदादा केनी यांच्याकडे तुम्हाला योग्य ते पारितोषिक. चेंडूला फोर्स केलाय. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्नामधून के के यांची खेळी संपुष्टात. आरके आज जरी संघ थोडासा बागपुटला असला तरी मात्र प्रत्येकाला आपली संधी या सामन्यामधून. मिस टाइम स्ट्रोक फलंदाज बाद. संघ ऑल आउट. धावसंख्या फक्त आणि फक्त 18 आणि विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 19 धाव्यांचं. भर के लिए कोई
देखील वेळ कमी घ्या. लगेच आपली सलामी जोडी बिना विलंब मैदानामध्ये रवाना करा. विजाचं एक मापक लक्ष आहे, फक्त आणि फक्त 19 धावा. 24 चेंडू 19 धावा असं छोटंसं समीकरण. हॅलो. आणि बॅक टू नावन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये एक सामना पाहतोय, मात्र लो स्कोरिंगचा सामना. प्रेक्षकांच्या भेटीला साजेशी कामगिरी पहिल्या 4 ओव्हरमधून साधता आली नव्हती चौथा इरमा मानकुली या संघाला. धावा झाल्या फक्त आणि फक्त 18 आणि विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 19 धावांचं. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात चालतोय गोलंदाज बिंदास माळी. सलामी जोडी आपण पाहतो इनिक्शन मधून. एका बाजूला राजन पाटील तर दुसऱ्या बाजूला हरिदास पाटील. राजन पाटील हा स्पर्धेचा फिनिशर आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतो असतो. मोठे पटके मारण्यासाठी अतिशय वकफगार. आज जय कालिका आता कालवार संघाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. गोलंदाज सज्ज. फर्स्ट बॉल गो आणि पहिल्या चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा मानस मात्र अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू बीट करतो फलंदाज राजन पाटील याला. निर्धाव चेंडू. धावसंख्या 0. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. यस वाइल्ड जज कैच. बिग विकेट. बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते गेंदबाज. महत्वाची विकेट. नेक्स्ट बॅट्समन राजू जातोय. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त करताना गोलंदाज बिंदास माळी. नेक्स्ट बॅट्समन बॅटला येतो राजू. बघा विजयाचं जरी लक्ष मापक असलं तरी मात्र एक संघर्ष या मॅच मधून पाहायला मिळतोय. महत्वाचा फलंदाज राजन बाद होतोय. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फेक मात्र थोडीशी रॉंगेट झाली होती आणि 2 धावा कंप्लीट केले जातात राजूच्या बॅटमधून. या 2 धावे संघाचा आणि स्वतःचा कडून ओपन झालं. धावसंख्या होती ती 1-2. ओव्हर क्रमांक पहिलं. विजयाचं एक मापक लक्ष आहे फक्त आणि फक्त 19 धावांचं. सामना जरी लो स्कोरिंगचा असला तरी मात्र एक संघर्ष मैदानामधून पाहतोय. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय चांगला.
एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावणी संघात धावसंख्या पुढे धावसंख्या होती 1-3 ओव्हर क्रमांक पहिलं. जॉली ट्रॉफी 2025 या स्पर्धेचा मित्र आजचा दुसरा दिवस. चालू सामना देखील आपण पाहतो दोन दिग्गज संघामध्ये. एका बाजूला चौटा हिरवा मानकुली, दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. विजयाचं लक्ष मापक या ठिकाणी मात्र सुंदरसा स्वेप केला. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर करताना फलंदाज. आता मात्र चेंडूला स्विच इट. अतिशय गोड फटका. क्या बात आहे. हरियाच्या बॅट मधून सलग 2 चेंडू मधून 2 चौकार. हरियाच्या बॅटचं आपण अपडेट पाहिलं तर खऱ्या आता हरियाच्या नावावर एक विक्रम प्रस्थापित आहे. 7 चेंडू मधून 7 चौकार. आणि जो कोणी विक्रम त्याचा मोडीत काढेल त्या फलंदाज त्याच्याकडे 5,000 रुपयाचं कॅच प्राइज देखील जाहीर आहे. 7 चेंडू मधून 7 चौकार हरियाच्या बॅट मधून आपण पाहिलं. तालुका क्रिकेट मधून एक विक्रम त्याच्या नावावर आहे. आणि त्याचा विक्रम जर कोणी मोडीत काढला तर त्या फलंदाजाला त्याच्याकडे 5,000 रुपयाचं कॅच प्राइज जाहीर आहे. 7 मध्ये 7. या चौकाड संघाची धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 11. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार आणि उत्तम सुरुवात करताना संघ आपण पाहतो वीर तानाजी दापोडे. विजयासाठी मापक लक्ष फक्त विजयापासून 8 धावा दूर आहे. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. बलून डिलिव्हरी एखादा फुगा ज्याप्रमाणे हवेमध्ये फेकावा त्या पद्धतीने चेंडूची फेक झाली होती आणि परिपूर्ण चकित झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या अस्थिर आहे. अतिशय प्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज आवी. चेंज ऑफ पेस परिवर्तन पाहतो. व्हेरिएशन फलंदाज आपण आपल्या पदलालित्य फुटवर्कचा वापर करा. आणि मला वाटतं फलंदाज कॉट बियन का स्टंपिंग आहे. कारल्याचे डावखुरा फलंदाज निलेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओव्हरचा मारा करताना गोलंदाज आवी. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला उडावलाय. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष. यस वेल जज कॅच. महत्वाचे विकेट.
जातोय दिनेश पाटील. विजयापासून फक्त 8 धावा वंचित आहे. आणि काय कमालीची गोलंदाजी ओव्हर क्रमांक दुसऱ्यामध्ये बनतो अभियाची. आतापर्यंत ज्याने 4 चेंडू फेकले, कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि 2 महत्त्वाचे फलंदाज ज्याने बाद केलेले आहेत. कदाचित या सामन्यामध्ये 30+ धावा जर असत्या तर निश्चितच एक चांगली रंगत प्रेक्षकांना पाहायला मिळाली असती. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टींना महत्त्वाचं स्थान नसतं. नेक्स्ट बॅट्समन दिनेश संघाचा फिनिशर आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. टेक्निकल बॅट्समन आहे, मोठ्या फटक्यांसाठी अतिशय वाकबदार. पहिला चेंडू पेस करताना इनसाइडचा फटका त्याच्या बॅट पडून सुद्धा चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. चांगले क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी आता समीकरण फक्त आणि फक्त 6 धावेचं. विजयापासून 6 धावा दूर आहे. विजयापासून फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे. चेंडूला सुंदरसा स्पंज केला, अतिशय प्रतिम उत्तम फटका आणि 1 बाउन्स. एका टप्प्याने चेंडू बाउंड्री. मान या ठिकाणी केलं जाणार आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फडवी संघटनेचं माझं प्रसिद्ध अध्यक्ष आणि ग्रामपंचायत मानकुलीचे माजी सरपंच, डॅसिंग सरपंच म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची ओळख. गणेश दादा, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर. पुढील सामन्याचं नाणेफेक. चेंडू अक्रॉस लाईन थोडं घेण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संप्रसाद तालुका हरियाला लेग बाईचा इशारा देऊन दवीचा निर्वाळा. विजयापासून फक्त सामना इक्वल ना 1 धाव दूर. बघूया सिंगल, चौकार की षटकार. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. आता गोलंदाज के करून केनी बीट करतोय फलंदाज दिनेश याला. अति चांगला फटका, प्रतिम उत्तम फटका आपण पाहतो. चेंडू सुंदरसा स्पर्कट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. मार्ग चौकार येतो, चौकाने विजय संपादित होत आहे वीर तानाजी दापोळे संघाचं. हार्डलक चौटाईरबा मानकुली अँड गुड लक वीर तानाजी दापोळे. नो डाऊट सामन्यातील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी. नो डाऊट सामन्यातील सामनावीर ज्यानं बिग विकेट प्राप्त केली. पहिल्या ओव्हरमधून फक्त धावा खर्च केल्या 5 आणि 2 महत्वाचे विकेट ज्यानं प्राप्त केले तो ठरतोय या स्पर्धेचा फिनिशर भागीरथ पाटील. पुरस्कार सन्मानित कमलाकरजी पाटील आपण शुभ असते भागीरथ पाटील यांना सन्मानित करूया, ज्यांना पहिल्या ओव्हरमधून अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी केली. 2 महत्वाचे विकेट टेपले आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5.
तो ठरतो या स्पर्धेचा फिनिशर, ज्यानं उत्तम प्लॅटफॉर्म तयार करून दिले विजयाचं. भागीरथ वेल प्लॅट अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. पुन्हा एकदा विनंती आदरणीय गणेश दादा केनी आपण टॉससाठी या.